नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला एक दाखवणार आहे। तर तुम्ही घरात देवापुढे दिवा लावत असाल तर नक्की लक्ष ठेवा तुमच्या दिव्याची वात कशी फुलते कशी नाही। बघा माझ्या दिव्याची वात कशी झालेली आहे। तर ह्याला 3 पणगडं फुटलेले आहेत आणि 4थं पण चाललंय। तर अशी वात जर तुमच्या घरात जर फुलत असेल रोज, तर तुम्ही समजून जा घरावरलं संकट टळत चाललंय। तर बघू शकताय मी दिवा लावला होता सकाळी, त्या दिव्याची वात कशी चालू आहे बघा। मी दिवा लावला त्या दिव्याची वात, म्हणजे ह्याचं फूल तयार झालेलं आहे। आणि फुलाचं नाव काय आहे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकताय। तर हे फूल कोणतं आहे आणि काय टाईपचं फूल तयार झालेलं आहे हे बघा। आणि खरंच असे मस्त वात जर रात्रंदिवस जर चालू असेल आणि असे जर वात रोजी होत असेल ना, तर तुम्ही समजून जा तुमच्या घरात नक्की चांगलं काहीतरी होणार आहे। म्हणून घरात जर असा दिवा जर रोजी तुमच्या फुलत असेल ना, तर समजून जायचं आपल्या घरात आपली चांगली ऊर्जा घरात येत चालली। म्हणून बघू शकताय तर माझं रात्रंदिवस दिवा चालू असतोय। तुमच्या घरात असतोय का दिवा चालू सांगा कमेंटमध्ये। तर माझं इथंच थोडासा ब्लॉग मी आज टाकत आहे। तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका। आणि कुठपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतात ते पण कमेंटमध्ये सांगा। आणि सांगायचा प्रश्न हा आहे, परत एक नारळ उगाय ठेवला होता पाण्यामध्ये, तर ती नारळाला उलटा कोंब चालला होता। म्हणजे वरतीही बघू शकताय तुम्ही, वरती त्याच्या मुळ्या जी आहेत ना, मुळ्याने प्रवेश वरती केला होता। तर मी देवाला एकच बोलली, नारळ उलटा उगलेला चांगला नसतो। म्हणून देवा जर तुम्ही चांगलं जर काहीतरी देत असाल मला, तर माझं नारळ शेवटच्या 8 दिवसाच्या आत झाला पाहिजे। तर बघू शकताय वरनं कोंब आलेला आहे ह्याला, आणि ही नारळ शेवचा होत चालला। चला तर अजून थोड्या दिवसांनी तुम्हाला मी दाखवून की खरंच नारळाचा कोंब शेवचा आहे का उलटा आहे, बघू शकताय। आणि मग 3 नारळ ठेवले तर तिन्ही पण नारळाला तडा गेलेला आहे। जी नारळाला तडा जातोय ती समजून जायचं आपल्या घरात काहीतरी चांगलं घडणार आहे। बघा ही नारळ उगल्यामुळं ही नाही पाण्यात टाकायत, तर माझ्या घरात काहीतरी चांगलं होत चाललेलं आहे। आणि वाईट दृष्टी जी पडलेली ती पण निघून चाललेली। आणि असा नारळाचा कोंब आणि असा दिव्याचा प्रकाश पडत चाललेला आहे, बघू शकताय तुम्ही। चला मी इथंच ब्लॉग खतम करत आहे। लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका।